बापू, रावल्या कुठं गेला हो? त्यो अजिंक्य बरोबर सातारला गेलाय. मग आता तुझं काय काम होतं का त्याच्याकडे? नाही, असं काही खास नाही. आज रात्री नानांचं कीर्तन आहे ना देवळात, त्यासाठी रावल्याला बोलवायचं होतं. रावल्या आणि कीर्तन, त्याला काय कळतंय त्यातलं? त्याच्यापुढे कीर्तन करा नाहीतर भजन म्हणा, त्याच्यामध्ये काय बी फरक पडणार नाही. गुरुजी, तुम्हाला सांगतो, तो लहान असताना मी त्याला कीर्तनाला घेऊन गेलो तो नानांच्या. आता नाना म्हणजे हिचे वडील बर का. नानांनी कीर्तनाला सुरुवात केली आणि ह्यानं जीव भोकाड बसरलं व्हॅ करून परत त्याला कधी काय मी कीर्तनाला नेला नाही तेव्हापासून. बाकी नानांचं कीर्तन म्हणजे कीर्तन बर का. बापू, तुमचं कीर्तन मी नंतर ऐकते की, आधी त्याचा नंबर द्या. देतो की काय नाही म्हणतोय का? घे. बापू, तुमच्या राहुलला मार्गदर्शनाची गरज आहे. बघा, तुम्हालाच काय जमलं तर घ्या. तर रावल्याचा नंबर मिळाला ना, आता कळल बघ. थांब, त्याला फोन लावते. थांब 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 थांब, लागला. हा हॅलो. हॅलो रावल्या, हा बोलतोय. कुठेस? गाडीवर आहे. कोण बोलतोय? मी शीतल. कोण? शीतल, पवारांची शीतल. काय? ऐ, गाडी थांबव, गाडी थांबव. काय झालं रे? महत्वाचा फोन, गाडी थांबव, गाडी थांबव की. हा बोल की. तुम्ही कुठं चाललाय? तू कुठं आहे? ए रावल्या, तुम्ही कुठं चाललाय सांग की. आम्ही वय आम्ही सातारला चाललोय. ते पैसे भरायचं आहे, ती त्याची चौकशी करायला आलोय. सातारला कुठं? ते आर्मी ट्रेनिंग कॅम्प आहे का नाही, तिकडे चाललोय. कुणाशी बोलतो रे? शीतलचा फोन आहे, शीतलचा. हॅलो हॅलो, काय झालं? कट झाला. डोके पडलेस का रे? का कशाला तिला सांगितलं पैसे भरायला निघालोय म्हणून? त्याला काय होतंय मग? बोलली तर कोणाला ती? ती नाही कोणाला काय बोलणार. माझा तिच्यावर लई विश्वास आहे. विश्वास आहे. ती माहिती ना कशी बिनखाईची जाहिरात आहे ती. आता करेल का बरं बॉम्ब बॉम्ब? राहुल, तुला अक्कल बिकल हाय करे जरा? का खरंच कोणाशी काय बोलावं कायच कळत नाही बघ. तू खूप लगाच आहेस खरंच. पण आज्या, शर्ट लई लकेला का. पण नुसता मी तिचा शर्ट घातला तर तिचा फोन आला. आता पुढे काय काय होते काय माहितला का. पुढं काय काय होईल तिचं नाव बी काढू नको. तिचं काम व्हायचं ती बी होणार नाही तिच्यामुळं. धर बस आता गाडीवर. आज मैं ऊपर आसमान नीचे. जाने दे ना, नंतर बोलते आजाशी. नंतर कशाला? जे काय असेल त्याचा आताच तुकडा पाडायचा. चल आपण सातारला जाऊ. अगं ए, पागल हो गई क्या तू? असं अचानक कसं जाणार? आणि घरवालों को क्या बोलेगी? अगं पण त्या शर्ट बद्दल सगळ्यांना कळलं ना तर लय अवघड होईल बघ. एवढी टेंशन घ्यायची गरज नाही. अगर किसी को पता चला तो थोड़ी ना आसमान फटेगा. आणि तू शर्ट हरवला म्हणून घेतलास ना? हो, पण तरी बी चल तू माझ्या बरोबर सातारला. दीदी, बुलावा आया है. नाना ने बुलाया है. आमच्या नानांना कळलं नसेल ना?
कदम सर. या फौजी या. अहो अजून कुठं फौजी झालोय सर. आता फौजी होणारच की तुम्ही. हा आम्ही आहे की. या बसा. चहा घेणार का? नको सर. बर. पैसे आणलेत का? नाही आणले सर. आरला का मग तांगड्या तोडत इथवर कशाला आलाय र? अहो त्याचं काय झालं की तुम्ही सांगले तेवढं पैसा अजून जुळलं नाही तो. म्हणजे काय जुळनाच? अरे लेकांनो, मग तुम्हाला आर्मीचं महत्वच कळलेलं नाही अजून. नुसतं आपल्या एखादा बॉर्डर सारखा पिक्चर बघायचा आणि मला आर्मीत जायचं म्हणून असं टुमणं लावायचं. हे असं ह्यांचं. आमच्या दोघांचा वेळ उगाच वाया घालवू नका. अहो तसं काय नाही सर, आम्हाला खरंच आर्मीत जायचंय सर. पण काय? पण घरनं सपोर्टच मिळाना. म्हणजे पैसे कसं उभं करायचं तेच कळणं झाले. पार्ट्या करायला होत्यात तुम्हाला पैसे ऍडजस्ट? होत्यात की, पण पार्ट्या 1.5 लाखाच्या नसत्यात हो. हे बघा, तुमच्या ऐपत नसेल तर द्या ना सोडून आर्मीचा. अरे लेकांनो, तुमच्या भरतीसाठी मी मरमर मरतो या. हा तुम्हाला साधं 1.5 लाख जमत होय? अहो सर चिडू नका सर, ऐका की जरा. आम्ही कुठं म्हणले की आम्हाला पैसे जमा करता येत नाहीत. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पैसे कसं जुळवायचं तेच कळणं झालंय. आता पैसे कसं जुळवायचं ते पण आम्हीच सांगायचं वय? काय लाका पोर आहे तुम्ही? अहो सर अशी वेळ कधी झाली नाही आमच्यावर. एक काम करा, घरच्यांकडून पैसे मिळत नसतील तर मित्रांकडून घ्या. मित्रांकडून मिळत नसतील तर बँकेतनं घ्या. आणि बँकेतनं पण मिळत नसतील तर बघा ह्याच्या त्याच्याकडनं आणि घ्या व्याजानं. आणि यातलं पण काय जमलं नाही तर माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? घरच्यांना ब्लॅकमेल करायचं. घरच्यांना सांगायचं जर पैसे दिले नाहीत तर मी घर सोडून जातो म्हणून. नुसती धमकी द्यायची, मग बघ घरचे कसे तयार होत्यात. हे बघा, आता भरती व्हायची मुदत संपत आली आहे. तुमचं काय असेल ते लवकरात लवकर बघा, नाहीतर माळावर गुरं राखायला लागतील तुम्हाला. नाही 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 नाही, अहो आम्ही आणतो की पैसे. अहो मला लय कॉन्फिडन्स आहे. काय राजा? हो हो आम्ही आणतो पैसे. हा या या मग या आणा. चल रावले येऊ का सर? हा हा या या. मला नाही वाटत ही पोरं काय पैसे बिशे आणतील. आणणार कसं काय? अरे मला काही पोरं चेहऱ्यावरून झोलर वाटेना. नसेलच का? पण मनापासून या पोरांना आर्मीत भरती व्हायचे. त्यासाठी ही काय बी करत्याल, पैशाची जुळवाजुळव करणारच. ही दोघं बी पैसे घेऊन येतात का नाही बघ. आप्पा आजच्याला सुटेल का? काय गाठ होय? नाही म्हणलं आजच्याला गाठ सुटेल का? उरक की. कितीदा त्रास देणार त्याला? कोण? मी त्याला त्रास देतोय? मग आता आज झाला त्याला गाठ सुट ना. मग आधीच टाळणी ठेवायला काय झालं तुला? परवा रात्री सांगितलं होतं ना. तर बसलाय वाढदिवस साजरा करत त्या हर्षवर्धन बरोबर. आपण कुठं होता माझा वाढदिवस त्या दिवशी? आपण त्याला का वाटलं असेल रे त्या दिवशी माझा वाढदिवस आहे असं? काय माहित. आणि केक बी आणला होता त्यानं. मला तर वाटलं खरंच तुझा वाढदिवस आहे. नाही माझा वाढदिवस राहू दे, तुझा वाढदिवस कधी असतो ते तरी तुला आठवतंय का? नाही नको आठवूस.
मला एक कळ ना त्या दिवशी असं का म्हणलं की नवीन शर्ट नाही का घेतला पुतणीनं म्हणून. मला काय माहित. अरे ते बाह्य त्याच्या बापावानीच आहे. आताच्या वक्ताला काय म्हणल आणि परत काही वेगळंच म्हणल. नाही पण त्याच्या डोक्यात काहीतरी असणार बरं का. काय आहे? हे राजकारणी माणसं आहेत की नाही, त्यांच्या डोक्यात काहीतरी चाललेलंच असते. रामकृष्ण हरी. कसला विचार करतेस का शीतल? नाही कसला नाही. परवा माझ्याकडून कशासाठी 200 रुपये घेतलं होतस? ते 200 आईला पाहिजे होते म्हणून. असू दे असू दे. अगे काहीतरी महत्वाच्या कामासाठी घेतले असतील तिनं, माहित आहे मला. पण याच्या वेळेला मला सांगत जा बर का, म्हणजे हिशोबाच्या वहीत लिहून ठेवता येतं तसं. काय जितू बघा, मी पकवास लावलाय, तू ठेव व्यवस्थित. मी आले. हा आप्पा, अरे आज सुट्ट्याला नव गाठी. काय टाळांच्या गाठी होय? नाही, कीर्तनापर्यंत सुटू द्यात म्हणजे झालं. काय जयडे, हे जयडे, अगं आटपा की लवकर. चला की. ए तू तर चल की आता. तुझा मोर, मी येतो पाठीमागनं. म्हण हो पुढं. तमाशाला कसं पळता सुरू व्हायच्या आधी आणि कीर्तनच्या याला बरोबर संपायच्या येता. आता ती येतो म्हणतात ना मागोमाग. तर हा कसला येतोय ग? वाट बघ. तू बसा टीव्ही पुढे इथंच, मी आता फॅच बघत. आणि पुष्पे, जमलं तर तुम्ही ये की. कसं आहे ना, कीर्तनाचे 4 शब्द चांगलं कानावर पडलं ना, वाईट फरक पडेल ग तुझ्यात. होय होय, आलंच पाहिजे. आता तुमचा शब्द रोज कानावर पडतात म्हणल्यावर कीर्तनातले 4 चांगले शब्द ऐकायलाच पाहिजेत ना. हे दात काय करतीस? चांगलं वाटत असेल ना बायको आपल्या आईला कशी बोलते ते ऐकून. मला सांग जीजी, सुरुवात कुणी केली ग? हा, तुझा कीर्तनाला? काय जीजे, कुठे चालली? काय या घरात राम राय नाही बाबा. जावा बघा तो आपली सगळी उठत म्हातारे बोलतात टाकून. मग काय घर सोडून चालली काय दिला? तुला बी तेच पाहिजे म्हण की. हे ध्यान ठेवा, अशी तशी नाही जायची मी. ठेवतो. आता चाललीस कुठं? आता चालले देवळात कीर्तनाला. बरं जा जा. आणि आज्या, तू पण ये देवळात कीर्तनाला. नाही नाही, मी नाही ना. अरे त्या पवारच्या शितीनं 2दा अवतान दिलं तुला. तिनं? हो. तिनं दिले म्हटल्यावर तर येतच नसतो मी. अरे ती म्हणतो ती आर्मीवर कीर्तन आहे. काय आर्मीवर? जे बापन ठेवले का आर्मीवर कीर्तन? हो, तिच्या बापाच आहे, नानांचं. जीजे तू हो मोर, आज्याचं जेवण झालं की त्याला मी पाठवून देतो. जा. त्याला पाठवू नकोस, तू बी ये. आजा, येताना मामाला घेऊन ये, नाही तर बसल मॅच का फॅच बघत. जयडे, म्हातारीला नीट नाही का अंधारातनं? हो, माझ्या डोळ्यात काय फुलं पडली नाहीत अजून. नीट दिसतंय मला. नाही तुरु तुरु बोलू नकोस. जयडे चल, बॅटरीचा उजीर दाखवू मला. हो चल. जयडे नीट नाही का तिला? आणि कीर्तनात मध्ये मध्ये बोलू नको म्हणाव. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय
मंडळी, आजच्या आपल्या कीर्तनाचा विषय भक्ती. परमेश्वराच्या सगळ्यात जवळ जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. आता ही भक्ती कशी करावी, ती कशी असावी आणि ती कुणाची करावी, असा अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात, नाही का? या जगात सगळ्यात श्रेष्ठ भक्त म्हणजे हनुमान. हनुमान आहे हनुमान. मी आहे म्हटलं बरं का, कारण हनुमान हा चिरंजीव आहे. अहो, एवढा सर्व शक्तिमान असून सुद्धा त्यानं श्री प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व पत्करलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुकाराम महाराजांनी हनुमंताकडे विचारणा केली. ते म्हणाले, हनुमंता, आता हे भक्ती करण्याचा मार्ग तुम्हीच मला दाखवा. आता ही भक्ती वेगळ्या वेगळ्या मार्गाने करता येते. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, त्याच्याबरोबरच दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती, असे वेगळे वेगळे मार्ग भक्तीचे आहेत. पण आपल्याला खरा अर्थ भक्तीचा कळला का? नाही कळला. भक्ती म्हणजे श्रद्धा, भक्ती म्हणजे प्रेम. आता भक्ती कुणावर करावी? फक्त देवावर? अहो, देवावर तर प्रेम करतोच की आपण, नाही का? पण आपल्या संत परंपरेत संतांनी सांगून ठेवलेलं आहे, तर भक्ती ही आपल्या कामावर करावी, आई वडिलांवर करावी, तशी ती आपल्या देशावर बी करावी. म्हणून तर आपण म्हणतो का नाही, देशभक्ती. आपलं सगळ्यांचं देशावर प्रेम आहे का नाही? तर आपलं हे देशावरचं प्रेम असंच वाढत राहिलं पाहिजे. बोला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. मला माझा शर्ट पाहिजे. हे पैसे ठेव तुझ्याकडे. बर, हा द्या. तुला मी शर्ट दिलाय, विषय संपला. घालत नसतं मी हे शर्ट.